एका टायमाला 5 लिटर दूध, 5.5 लिटर दूध देणाऱ्या माझ्याकडे 11 गायी आहेत. 6 लिटर दूध देणारी एका ज्वारी केंद्रामधली गाय. त्याच्या डोळ्याच्या पापण्या आणि नाकपुडीच्या बाजूच्या केस सुद्धा काळी. शरीराची पाठीमागची चौकाची जी बाजू आहे ती रुंद राहते चौक. हे कृषीभूषण शशिकांत शंकरपुदे, केज बबळगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी एक उत्कृष्ट ब्रीडमध्ये काम केलेलं जे आहे, काजळी खिलार, कोसा खिलार आणि जवारी खिलार या 3 जातीची ब्रीड माझ्याकडे अवेलेबल आहे आणि ते नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. नैसर्गिक रेतनामध्ये काजळी खिलारमध्ये जी खासियत येते ती त्याची नागपुडी काळी, नागपुडी पूर्ण काळी भोर, पुन्हा डोळे काजळ घातल्यासारखे काळे, डोळ्याच्या पापण्या काळ्या, कडा काळा आणि शिंग जे आहे ते बुडातून काळं आणि शिंगाचा आकार तलवारीसारखा. ही काजळी खिलारमध्ये कानाच्या आतली बाजू थोडी काळपट येते आणि अर्धा अंडकोश काळं राहतं आणि कलर एकदम पांढरा शुभ्र राहतो. ही काजळी खिलारची वैशिष्ट्ये आहेत आणि काजळी खिलार आपल्या सोलापूर जिल्ह्याची शान. त्यामध्ये काजळी खिलारमध्ये जे आता माझ्याकडे जी काजळी खिलार गायी आहेत त्या गायी एका टायमाला 5 लिटर दूध, 5.5 लिटर दूध देणाऱ्या माझ्याकडे 11 गायी आहेत मोठ्या काजळी खिलारमध्ये. कोसा खिलारमध्ये पण आहेत, त्या 4-4.5 लिटरपर्यंत आहेत आणि जवारी खिलारमधली एक गाय माझ्याकडे आहे ती 6 लिटर दूध देणारी एका जवारी खिलारमधली गाय. तर त्या गायीची खासियत कशी, त्याची वैशिष्ट्य ज्या त्या जातीनुसार स्थिर झालेली आहे. तर ही काजळी खिलार आहे. हा काजळी खिलार आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यातला हा काजळी खिलार टॉपमध्ये चालणारी हे ब्रीड. त्याच्यानंतर त्याच्या डोळ्याच्या पापण्या आणि नागपुडीच्या बाजूच्या केस सुद्धा काळी आणि ह्याची छाती थोडीशी गळवंडी येते काजळी खिलारमध्ये, त्याला गळवट कांबळ म्हणतात. ही थोडी राहते काजळी खिलारमध्ये, ही असणं गरजेचं पण आहे. आणि वशिंडाचा आकार महादेवच्या पिंडीसारखा राहतो त्याचा आणि याची शरीराची पाठीमागची चौकाची जी बाजू आहे ती रुंद राहते चौक पाठीमागचा. शिपूट गोंडा काळा आणि शेपटाचा गोंडा पायाच्या उंदरनखीपर्यंत राहतो काजळी खिलारमध्ये. ही एक खासियत, ही काजळी खिलार ओळखण्याची जी शारीरिक वैशिष्ट्य आहे ही आपल्याकडे असणारं हे जी ब्रीड आहे त्याच्या आईला 6 लिटर दूध आहे एका टायमाला, ही काजळी खिलारमधला जो आहे. त्याचा आपण पुढच्या भावी पिढीसाठी वंशावळ तयार करायसाठी दुधाच्या लाईनीसाठी आपण हा ब्रीडिंगसाठी वापर करणार आहे. त्यासाठी हा आपण जतन केलेला आहे. आज याचं वय 18 महिने आहे. अजून 24 महिने झाल्यानंतर हा ब्रीडिंगसाठी सुरुवात करणार आहे. त्याची किंमत ह्याला आता मागितलं 1,75,000 रुपयाला कालच मागणी झालेली आहे. आत्मीवाल्यांनी काल मागितलं 1,75,000ला आणि 2.5 लाख रुपये किंमत सांगितली ह्याची. त्यासाठी मी थांबलोय, पण मी आता सध्या काय विक्री करायच्या हिशोबात नाही आणि पुढचे ब्रीडिंगसाठी याचा वापर करून आपल्या सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात जी काजळी खिलार दुधाची लाईन आपल्याकडची तयार व्हावी. आणि काजळी खिलारच्या दुधाची खासियत म्हणजे तिथे गायीमध्ये जर असेल तर गायीच्या कासाचा आकार थोडा मोठा राहतो आपल्या काजळी खिलारमध्ये आणि तिच्या चारी सडातलं अंतर समान राहतं. त्यामध्ये पुढची 2 सडं मोठी राहतात, पाठीमागची 2 सडं लहान राहतात काजळी खिलार गायीमध्ये. तिची येवली सुद्धा काळीभोर राहते गाई, म्हणजे काळी, नागपुडी, शिपूटगोंडा ही सगळ्या गोष्टी ह्या नाराप्रमाणेच काळ्या राहतात. आणि त्याची जी काजळी खिलारमध्ये जी बेंबट आपण म्हणतो ती जमीन पोटाच्या सरळ रेषेत आणि थोडंसं 1 इंच 2 इंच खाली राहते. ही काजळी खिलारची खासियत आहे. आणि गायीमध्ये जी दुधासाठी जी आपण तयार केलेले लाईन आहे त्यामध्ये ज्या गायी आहेत आत्तापर्यंतच्या सर्व गायी ह्या दुधाच्या वंशावळीचंच आपण पुढे जतन करून भविष्यात आपलं सोलापुरी काजळी खिलार ही जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावं हा एक उद्देश मनामध्ये ठेवून काजळी खिलार गायीच्या दुधामध्ये प्रोटीन, विटॅमिन्स जे आपल्या मानवी शरीराला लागणारे जे मुख्य घटक आहेत त्याचं प्रमाण सगळ्यापेक्षा इतर गायीच्या पेक्षा दुधापेक्षा जास्त आहे. त्यासाठी आपल्या काजळी खिलारला जगभरात जास्त मागणी राहील भविष्यात. हा संदेश घेऊन मी काजळी खिलार, कोसा खिलार आणि जवारी खिलार हा जतन करण्याचा संदेश मी इतरांना पण देतो, माझ्याकडे आलेल्यांना पण मार्गदर्शन करतो. आणि याच्यामधले जे दुधात जे काही मानवी शरीराला अपायकारक घटक आहेत ते टाळून आपण काजळी खिलारकडे वळावं ही एक संदेश इतरांना पोहोचतो.